ती मना चला मी नाही तुम्ही विचारा काय केलं का काय हो काय केलं शांतेला काय नाही केलं काय करणार आकाश नाही पडली तुझ्या तोंडाला कालीच करपट तुझा आवाज खाली तू मी तुझी शपथ घेऊन सांगतो मी काही केलेलं नाहीये हे बघ माझ्या नवऱ्यावर पूर्ण विश्वास आहे तो माझी खोटी शपथ कधी घेणार नाही आणि तुझ्या बायका घेऊन आलीस ना त्यांना घे आणि इथून निघ आता पुन्हा इथे तुझं तोंड दाखवलंच ना तर याद राख काय जातेस आता मी पण एक लक्षात ठेव आजपासून या चालीमध्ये कुणी बी कामाला येणार नाही कळलं काय ए निघ निघ चल तुझ्यासारखे 56 बघितले आता मला पण बघा शांता शांता असं नको करूस ग शांतताई शांतताई अगं अशी चिडू नकोस ग पण कामावर येणार नाही असं म्हणू नकोस बघ आता तुम्ही सगळे म्हणताय म्हणून ना त्याला मी सगळ्यांच्या घरी कामाला येईन पण या आत्यांच्या घरी मी मानते पाय ठेवायचे नाहीत ए चल निघ जाणारच नाही चला गं शोभा माझं ऐकून तरी घे एक शब्दही बोलू नकोस अरे काय चाललंय तुझं हा सगळं ना तुझ्यामुळे होतंय तुझ्यामुळे मला लोकांची बोलणी ऐकावी लागतात माझ्या आयुष्याचे वाईट होतं ना ते सगळं तुझ्यामुळे अरे काय काय त्रास देतोयस रे मला तू खरंच सांगतो ती आहे बस बस तिथे परत जर तोंडातनं ती हा शब्द काढलास ना तर याद राख मोन्या शोभे शांत हो जरा कशी शांत हो आई तू पण ना मुलखाची भांडकुदळ आहेस कशाला ते शांतेच्या वाटेला जायचं मग काय तिचं ऐकून घ्यायचं अगं तसं नाही ग आता गेली ना ती सोडून घरातली कामं कोण करणार आहे जरा गोडी गुलाबीनी समजुतीने घेतलं असतं तर हे झालं नसतं हो ग भांडताना मला कळलंच नाही मी काय बोलले ते आता जर दुसरी कुणी बाई आली नाही तर नाही येईल कुणीतरी येईल बघ तू बघ हा अहो तिकडे कुठे आता कोण आलं कोण तू इथं कामाला बाई पाहिजे असं कळलं म्हणून आले
सांगितलं त्यांचं नाव नाही आठवत. अगं आई, शांता काम सोडून गेली ही बातमी सगळीकडे पसरली आणि ही लगेच आली सुद्धा. माझं सगळं असंच असतं. चटकी सरशी दात काढायला काय झालं? आता सगळं इकडेच विचारणार का आज बी बोलवणार? हा ये. आज कशाला बोलवलं? उभी काय बस. अगं ती तुटलीये खुर्ची, खाली बस. बरं मला सांग, पाणी मिळेल का? हा मोन्या, पाणी. होते तो पाणी. शोभे, हिची नीट चौकशी कर. दिसण्यावर जाऊ नको, समजलं? तिच्या मनात काहीतरी काळं बेरं आहे असं मला वाटतंय. तिला ना दुसऱ्यांमध्ये कधीच काही चांगलं दिसत नाही. मी तिची चौकशी करूनच तिला ठेवणार आहे. आता बघत काय राहिला, दे पाणी. तुम्ही आणलं पाणी? लई उपकार झाले. हे उपकार. डोसा आता पाणी. नाव काय म्हणालीस? भानुमती, पण सगळे मला भानू म्हणतात. मुंबईचीच आहेस का? नाही, लई दुरून आले. घरच्यांनी गाडीत बसवलं, म्हणलं जा स्टेशन कोणीतरी न्यायला येईल, पण कोण बी नाही आलं. पावसामुळे चिठ्ठी बी भिजली, सामान बी हरवलं. 1-2 दिवस काढले स्टेशनवर, पण नंतर भूक लागायला लागली. म्हटलं आता काहीतरी केलं पाहिजे, पण माझं शिक्षण कुठं झालंय, मला कोण काम देणार? मग म्हंटल की मग घरकाम करायला काय हरकत आहे. तेव्हा इकडचं ऐकलं की तुम्हाला बाई पाहिजे, मग आलं इथं मी. मला ना समज येतं, धुणं म्हणू नका, भांडी म्हणू नका, जेवण तर बेस्ट बनवती. आता जादू आहे माझ्या. हो आहे खरं. पगाराचा विचार. किती घेणार पगार सांग बाई. तुम्ही द्याल तेवढं चालेल मला. मी काय म्हणतो, पण घरकामासाठी बाई ठेवायची काय गरज आहे? मी आहे ना, मी करीन सगळं. मोन्या, मध्ये मध्ये लुडबुड करू नकोस, गप्प बस. आधीच त्या शांतेने माझं डोकं फिरवलंय, आता तू डोकं फिरवू नकोस. काय झालं? डोळ्यात काहीतरी गेलं माझ्या. बघू, मी फुंकर मारते. वाटलं बरं? नाही ग, नाही, गरम पाणी टाकूयात का? दुखतोय. अगं वागू मला. बघू अगं एक्सरे काढून घेऊयात का? त्यापेक्षा डोळा काढून देते तुला. बघू ऐक, बरं वाटतंय. बघू. अरे कुठे आहे फोटो? अरे मी काढला होता. अरे मग काढलाय तर मग कुठे आहे? फक्त मीच दिसतोय. आता ती दिसत नाही तर काय करू मी? अरे ऐन वेळेला याच्या फोनची नाटक आहेत यार. फेकून देतो फोन. अरे काय झालं बाबांनो, का रागवताय त्याला? अहो आजोबा, हा बघा ना, अभ्यास करत नाही आणि सारखा फोन मध्ये असतो. मन्या, असं काय ऐकत जा रे. बघा. अहो आजोबा, अभ्यास काय नाही, टाळीत एक मस्त ए सामी, आला फेकून दे ना आता टाळी बाहेर. फेकून दे बिंदा. काय झालं, राडे झाले का? अरे बघ ना यार. अरे ह्याच्या सोबत नाही, टाळीत राडे झाले का? हा, शोभा काकू आणि शांताबाई मध्ये. अरे राहुल नेहमीच येते, काय सांगायचं तुला? आईला पण आता शांताबाई सोडून जाईल ना, आता काय कराल? सोडून जाते तर जाऊ दे ना. माहितीये का कोण आलाय? कोण? अरे कोण कशाला? तुला फोटो दाखवतो का? हा, फोटो दाखव. अरे नाही फोटो. आईला हा म्हणजे ना चेहऱ्यावरचा नकोसा डाग आहे यार. अरे एक काम धड याच्यासाठी होत नाही यार. अरे हो किती बोलाल त्याला? आणि काय माहित मग त्या मोहनला सांगा ना यार. आणि मी काय म्हणतो, तुम्ही दोघं सांगाल का कोण आलाय साडीत? हे कोण म्हणून का विचारतो? तू बघितली असतेस ना. हा सगळं बरोबर आहे, पण कोण आलंय साडीत? हे आपल्या चाळीत ना सुंदर आयटम आले. काय चाललंय मंडळी? टाइमपास. चालू दे तुमचं.
अहो आलात. अहो शोभाकडे नवीन बाई आली आहे कामाला. इंटरव्ह्यू चाललाय. आपल्याकडे पण वाटलं तर ठेवून घेऊ. समीर भाऊजी तुम्ही काही काम होतं का? हा ते सहजच. तुम्ही सगळे ते हे अहो ते कशाबद्दल बोलायचं? हा 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 ते शांत तुम्हाला धमकावून गेली असं कळलं मला. त्याची चौकशी करायला आलो ना आम्ही. अहो नाही हो काकू. तेव्हा बघा तेव्हा नुसतो टाइमपास चाळभर उंडारता नुसतो. कसा होणार माझ्यासारखा मोठा बिझनेसमन? तुम्ही का माझ्या मागे लागलाय? तुम्ही जा ना. काय कब्बशी धुवत होते तर नाही म्हणाले मालक. ए मालक मालक काय चाललंय? अजून तुला कामावर ठेवलेली नाही. अहो सांगा की मग काय काम करू? मी समजा काम करायला तयार आहे. पगाराचं तुम्ही ठरवा. तुम्ही द्याल ते चालेल मला. राहुल भाऊजी घरी जायचं नाही का? अंजलीला इथेच बोलव. निघतो निघतो मी निघतो. मदन भाऊजी आज काय वर्कआउट नाही का? हे काय निघालोस? नाही भलतच वर्कआउट चाललंय. या घरी. मी समीर. बिझनेस आहे माझा. हे माझं व्हिजिटिंग कार्ड. कोणत्याही आणि कोणाच्याही चेहऱ्यासाठी सौंदर्य प्रसाधनं आमच्याकडे मिळतात. या हा तुम्ही आलात ना तर तुम्हाला खूप डिस्काउंट देईन मी. ओ समीर भाऊजी आधी आहे तो बिझनेस नीट सांभाळा. हा निघा. आम्हाला कधी डिस्काउंट नाही दिलं. चालले डिस्काउंट द्यायला. निघा. या हा तुम्ही या या नक्की. माणूस शोभे मला तशी बाई बरी वाटते पण असं अचानक कामावर ठेवणं काही बरं नाही. हा त्यातून तिची नीट माहिती सुद्धा नाहीये. आई तू नेहमीप्रमाणे आता आडकटी घालू नकोस. अगं आपण दिलेल्या पगारात काम करणार आहे. परत मुलकरी मिळणार आहे का अशी? अगं हा मास्तर नाही नाही का म्हणतोय? मोहन दास काय प्रॉब्लेम आहे? मला काहीच प्रॉब्लेम नाहीये. मग कशाला मध्ये मध्ये बोलतोय? ज्या गोष्टीमध्ये आपल्याला कळत नाही त्या गोष्टीमध्ये बोलू नये. बर हाताची घडी तोंडावर बोट. काढला पुन्हा. अरे सॉरी सॉरी. काय बावळटपणा आहे. ऐ, नाव काय म्हणालीस ग? भानुमती. भानुमती. आणि राहतेस कुठे? जिथं जागा मिळेल तिथं. अरे म्हणजे हिच्या राहण्याचाही ठाव ठिकाणा नाही. तुम्ही मला या चाळीत थोडीशी बी जागा दिली ना तर मुटकोय करून झोपीन. कोणाला बी त्रास नाही होणार. अरे
कुंडीत लाव तरी कोण बाई या चाळीत कामाला आली आहे? कोण आहेस तू? बाहेर ये. आली आली. ही ना हिला काही काम करू देणार नाही. माझी परवानगी न घेता तू या चालीत कामाला आलीसच कशी? तू बाहेर ये. मी बघते ना कशी काम करू देत नाही. शोभते थांबा, मी जाते. तू मी आहे ना तुमची इथं सगळी कामं करायला. तुम्ही कशाला त्रास करून घेता? अगं बाई तू त्या शांताला ओळखत नाहीस. तुम्ही मला तरी कुठं नीट ओळखता? तुम्हाला ठाव नाही मी काय काय करू शकते. शांत काय आता हिला सोडत नाही. बघू तरी ही काय करते. आई हिने जर त्या शांताला पळवून लावलं ना तर हिची नोकरी पक्की. मला काळजी वाटते. आता तुला त्या भानूची कशाला काळजी वाटायला पाहिजे? भानूची नाही, मला शांताची काळजी वाटते. हा? हो. अगं तू कुठे चाललीस? खाली चालले. काही नको, तुला त्या शांतेचा खूप पुळका आहे, त्यापेक्षा मीच जाऊन येते. काही नको. शांतीशी उगाच वाद घालत बसली. त्यापेक्षा मी जाते. नको, तू नाही जायचं, मी नाही जायचं. इथेच उभी राहा. कोण आहेस ग तू? अंधी कंदी पाहिलं नाही तुला. मी कोण आहे ते जाऊ दे. तू कशाला उगीच ओरडतीस? मला शिकवायचं नाही. हा शिकवत नाही, ओरडून ओरडून घसा खराब होईल ना म्हणून म्हंटल. तेव्हा तेव्हा काय वाढवून ठेवलंयस माझ्या आयुष्यात? आता हे काय नवीन संकट ही का आली माझ्या आयुष्यात? मी तर काम करायला आली आणि माझ्या कामामध्ये कोणी आड आलेलं मला नाही चालत. आणि माझ्या विरोधात बोललेलं मला नाही आवडत. कळलं? चल मी पण बघते तू इथं कशी काय काम करतेस ते. चल निघायचं. चल निघ. काढ की मला इथून बाहेर. चल निघ. आता मी लाव की जोर. जोर नाही अंगात का नुसतं बडबड करायला जोर आहे? मग आसपासनी बघतीये नुसती बडबड चालू आहे तुझी. लाव की जोर. आता इकडनं नीट जायचं. हा उगीच स्वतःला त्रास करून नाही घ्यायचा आणि दुसऱ्यांना बी नाही द्यायचा. त्रास दिला तर याद राख, भानू हा इथं. अगं असं बघू नका माझ्याकडं, मला लई हसायला येतं. आणि असं तोंडावर हसलेलं बरं नाही ना. निघ. आईला तर शहरात सव्वाशेर निघाली राव.
तुला तर मी नंतर बघून घेते. चला तुला स्वतःसारखी सरळ नाही ना केली, नाव नाही सांगणार शांता.